नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा मध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आला आहे। तो म्हणजे वल्लरी मामींचं सत्य अखेर अर्णव समोर आलेलंच आहे। आता ते कसं तर सुप्रियाने म्हणजेच ईश्वरीच्या आईने वल्लरी मामींचं स्केच एका माणसाकडून काढून घेतलेलं आहे आणि ते स्केच घेऊनच ईश्वरीची आई घरी पोचलेली आहे। आता ईश्वरीच्या आईच्या हातातील ते स्केच पाहतात आजी, मामा आणि अर्णव सुद्धा म्हणतात हे तर वल्लरी मामीचं चित्र आहे। त्यावेळेला आता अर्णव असं म्हणाल्यानंतर सुप्रियाच्या म्हणजे ईश्वरीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकते। तर प्रेक्षकांनो, इथून पुढे आपण हेच पाहणार आहोत की ईश्वरीची आई खरंच ते स्केच दाखवून वल्लरी मामींचं सगळं पितळ उघडं करणार आहे की नाही ते। आणि दुसरा ट्विस्ट म्हणजे या राकेशचं त्या रिया बरोबर नेमकं काहीतरी अफेअर चालू आहे। आता या दोघांना सुद्धा अर्णव, ईश्वरी किंवा अंजली सोबत पाहणार हे नक्की। आता या रियाचा सतत या राकेशला फोन येत असतो आणि आपल्या जवळ बोलवून सुद्धा घेत असते। तर प्रेक्षकांनो, लवकरच वल्लरी मामी आणि राकेशचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे। आता या दोघांचाही सगळा खेळ संपणार आहे आणि ईश्वरी आणि अर्णव, अंजली पुन्हा एकत्र येणार आहेत। तर चला पाहूया आजच्या भागामध्ये नेमकं काय दाखवलं आहे। तर आज आपण पाहत आहोत की अंजलीची खूपच वाईट अवस्था झालेली असते। ती भाड्याच्या रूममध्ये राहायला गेलेली असते। तिथे खूपच धूळ असते, म्हणून ईश्वरी आणि अर्णव ती धूळ साफ करण्यासाठी तिच्या रूममध्ये जातात। आता अंजलीला वॉचमनच्या घरी पाठवून ईश्वरी आणि अर्णव सगळी रूम साफ करायला सुरू करतात। इकडे आता ईश्वरी सुद्धा स्वतःच्या तोंडाला रुमाल बांधते आणि अर्णवला सुद्धा बांधायला देते। आता दोघे सुद्धा तोंड बांधून छान सगळी साफसफाई करायला सुरू करतात। आता इथे ईश्वरीला फॅन पुसायचा असतो आणि हाताला येत नसतो। आता ईश्वरी अर्णवला म्हणते, सर मला उचलून घ्या, मी वरती फॅन पुसते। त्यावेळेला अर्णव सुद्धा ईश्वरीला उचलून घेतो। त्यावेळेला आता फॅनकडे न बघता अर्णवकडेच बघत असते। त्यावेळेला आता अर्णव म्हणतो, माझ्याकडे बघायचं नाही तर फॅन पुसायचं आहे। आता ईश्वरी फॅन पुसत असते, तेवढ्यातच अर्णवच्या डोळ्यामध्ये धूळ पडते। आता ती धूळ ईश्वरी स्वतःच्या तोंडाने फुकत असते। आता इथे या दोघांचा रोमॅन्टिक सीन दाखवलेला आहे। तो म्हणजे अर्णव फरशीवर निरम्याचं पाणी ओततो आणि त्यावरून ईश्वरी पाय घसरून पडत असते। तेवढ्यातच अर्णव तिला धरतो। आता प्रेक्षकांनो, अर्णवचा राग ईश्वरीवरचा कमी झालेला आहे आणि दोघे पुन्हा दोघे एक झालेले आहेत। आता इथे साफसफाई झाल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी तेथून निघतात। आता वॉचमन काकांची बायको घेऊन अंजलीला घरी येते। आता घरी आल्यानंतर अंजली पाहते तर काय सगळी रूम साफ झालेली असते। आता ती साफ केलेली रूम पाहून अंजली म्हणत असते, माझी रूम एवढी साफसफाई कुणी केली बरं? त्यावेळेला आता वॉचमन काकांची बायको म्हणत असते, आलं असेल कोणीतरी, देवानेच पाठवला असेल तुमचा शुभचिंतक। त्यावेळेला अंजली म्हणते, खरंच त्यांचे खूप खूप आभार मानले पाहिजेत, मला त्या धुळीत झोप सुद्धा लागत नव्हती। आता प्रेक्षकांनो, या राकेशचं त्या रिया बरोबर नेमकं काहीतरी अफेअर चाललेलं असतं। त्या रियाने राकेशला खडसावून सांगितलेलं असतं की तू आत्ता निघाला आहेस, पण रात्री तुला परत माझ्याकडे यायचं आहे। आता इकडे वॉचमन काकांची बायको आणि अंजली घरी बोलतच असतात। तेवढ्यातच या राकेशचं आगमन होतं आणि राकेश अंजलीला म्हणत असतो, राणी सरकार पहा मी तुमच्यासाठी काय आणलं आहे। त्याला अंजली म्हणते, अहो तुम्ही कुठे गेला होतात आणि सांगून सुद्धा जात नाही आणि फोन सुद्धा माझा उचलत नाही, कसं वागता बरं तुम्ही? आता अंजली थोडीशी चिडली आहे पाहून या राकेशचं पुन्हा नाटक सुरू होतं। तो म्हणत असतो, अगं रात्रभर तू झोपली नव्हतीस आणि सकाळी तुला झोप लागली होती, तुला झोपमोड व्हायला नको म्हणूनच उठवलं नाही मी। त्यावेळेला अंजली म्हणते, बरं ठीक आहे। त्यावेळेला आता वॉचमन काकांची बायको तेथून निघून जाते। राकेश म्हणत असतो, हे बघ मी तुझ्यासाठी संसार आणला आहे। आता राकेशने थोडीफार भांडी थोडंफार सामान आणलेलं असतं। ते पाहून अंजली म्हणते, हो तुम्ही हे सगळं आणलं खूपच बरं झालं, आपल्याला याची खूपच गरज होती। आता हा राकेश स्वतःच्या मनातच अंजलीला पुन्हा शिव्या घालायला सुरू करत असतो, बावरट म्हणायला सुरू करत असतो। आता हा राकेश अंजलीचं मन जिंकण्यासाठी वाटेल ती नाटकं करत असतो, तिच्याशी गोड गोड बोलत असतो, तिला भुलवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अंजली सुद्धा खूपच भोळी आहे, तिच्या बोलण्याला लगेच भुलत असते आणि स्वतःच्या मनातच म्हणत असते, माझा नवरा किती भोळा आहे, किती चांगला आहे, माझी किती काळजी घेतो आणि अर्णवने तर त्याच्यावर खुनाचा आरोप घातला। आता या राकेशचं खरं रूप अंजलीला लवकरच कळणार आहे। आता अंजली असा विचार करत असते, तेवढ्यातच राकेशला एक फोन येतो रिया म्हणून। आता अंजली तो फोन उचलणार इतक्यातच राकेश म्हणतो, अगं थांब मी फोन उचलतो। आता तो फोन रियाचा असतो। म्हटल्यानंतर राकेश म्हणतो, हिने आता माझी पाठच धरली आहे, आता हिला पैशासाठी जपलंच पाहिजे। त्यावेळेला ती रिया तिकडून म्हणत असते, तुला संध्याकाळी माझ्याकडे यायचं आहे, लक्षात आहे ना? त्यावेळेला राकेश म्हणत असतो, अगं आज थोडंसं मला काम आहे, नाही आलं तर चालणार
चालणार नाही का? त्यावेळेला ती रिया म्हणत असते नाही नाही अजिबात काही चालणार नाही, संध्याकाळी तुला माझ्याकडे यावंच लागेल, काही सुद्धा कारण सांगायचं नाही. त्यावेळेला आता हा राकेश बरं म्हणतो आणि फोन कट करतो. इकडे अंजलीला घरात येऊन खोटच बोलत असतो. म्हणतच तो अंजली मला थोडंसं महत्वाचं काम आलं आहे, मला बाहेर जावं लागणार आहे, आम्हाला एक इमर्जन्सी केस आली आहे आणि ती केस गरोदर बाईचीच आहे, तिला तिच्या नवऱ्याने मारून घराबाहेर काढला आहे, मला तिची मदत करणं खूपच गरजेचं आहे. आता एवढं सगळं काही सांगितल्यानंतर अंजली सुद्धा म्हणते हो हो तुम्ही जा, तुमची तिला गरज आहे. आता हा राकेश अंजलीशी खोटच बोलत असतो हे अंजलीला कळत नसतं. आता हा राकेश त्या रियाकडेच जाणार असतो. आता इकडे अंजलीने व्यवस्थित स्वयंपाक केलेला नसतो, तिला फोडणीचा वास येत असतो आणि त्रास होत असतो. इकडे आता अर्णव सुद्धा जेवत नसतो, तो म्हणत असतो माझी ताई जेवली नाही तर मी सुद्धा जेवणार नाही. आता आजी मामा कोणीच जेवलेलं नसतं. आता ईश्वरी म्हणत असते सर तुम्ही जेवून घ्या, मी ताईंना जेवण पोचवण्याची सोय करतो. त्यावेळेला आता ईश्वरी वॉचमन काकांना फोन करते आणि घरात बोलवून घेते आणि त्यांच्याजवळून अंजलीला डबा पाठवते. आता ईश्वरी अंजलीसाठी डबा भरून आणते आणि वॉचमन काकांच्या जवळ देते. आता त्यावेळेला वॉचमन काका पटकन येऊन अंजलीला तो डबा देतात आणि सांगतात घरगुती खानावळ जवळच आहे, तेथून मी तुमच्यासाठी डबा घेऊन आलो आहे, पटकन खाऊन घ्या. आता अंजलीला सुद्धा खूपच भूक लागलेली असते, ती पटकन डबा उघडते आणि खायला सुरुवात करते. त्यावेळेला तिला ओळखतं की हे जेवण ईश्वरीचंच आहे, हे जेवण बाहेरचं नाहीये. त्यावेळेला आता एकच घास अंजलीने खाल्लेला असतो आणि ती स्वतःच्या मनातच विचार करत असते ज्या घरामध्ये माझ्या नवऱ्याला इज्जत नाही, माझ्या नवऱ्याला सन्मान मिळत नाही, त्या घरातील अन्न खाणं म्हणजे माझ्यासाठी पापच आहे, असं म्हणून ती जेवणाच्या ताटाला नमस्कार करते आणि पुन्हा तो डबा आहे तसा पॅक करून ठेवते. तर प्रेक्षकांनो इकडे अर्णव मात्र अंजलीच्या आठवणीमध्ये खूपच अपसेट असतो आणि ईश्वरी त्याला हसवण्याचा प्रयत्न करत असते. आता अर्णव काही केल्याने हसत नसतो, खूपच टेन्शन मध्ये असतो. म्हणून ईश्वरी एक आयडिया करते. अर्णवला म्हणत असते सर तुम्हाला ताईंची खूप आठवण येत आहे ना, तुम्हाला असं वाटत आहे ना की तुमचं नातं पुन्हा पूर्वीसारखं होणारच नाही, ताई तुम्हाला माफ करणारच नाही, ताईंचा राग कमी होणारच नाही, तर मी सांगतो तसं करा आणि मग सांगा की त्यांचा राग कमी होईल की नाही. त्यावेळेला अर्णव म्हणतो काय करावं लागेल. त्यावेळेला ईश्वर म्हणते सर तुमचे डोळे बंद करा आणि ताईंच्या बरोबरचे चांगले क्षण आठवा, पटापट एका पाठोपाठ एक आठवा, बघा तुम्हाला काय वाटतंय ते मला सांगा. आता अर्णव सुद्धा ईश्वरीचं ऐकतो आणि डोळे बंद करतो. तर अर्णवला अंजली बरोबर घालवलेले चांगले क्षण आठवतात. आता ते आठवून अर्णवच्या चेहऱ्यावर छानशी स्माईल आलेली असते. आता ते आठवून अर्णवच्या चेहऱ्यावर छानशी स्माईल आलेली असते. ते पाहून ईश्वरी म्हणते सर सर काय वाटत आहे सांगा. त्यावेळेला अर्णव म्हणतो हो गो मिस इंदोर खूप बरं वाटत आहे मला आणि माझी ताई माझ्याकडे नक्की परत येईल, कधी तिचा राग जाणार आहे काय माहित नाही. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असे सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता तुम्ही झोपा. आता अर्णव मात्र स्वतःच्या बेडवर न झोपता खालीच हंतरून टाकत असतो. ईश्वरी म्हणते सर तुम्ही काय करत आहात, खाली का हंतरून टाकत आहात. त्यावेळेला अर्णव म्हणतो माझी ताई तिथे भाड्याच्या रूम मध्ये खालीच झोपणार आहे ना, ती त्रासात आहे, मग मी कसं काय वर गादीवर झोपणार बरं. आता मात्र ईश्वरी आहो सर काय तुम्ही असं काय करताय म्हणत असते. तेवढ्यातच आजचा भाग थांबवला आहे. आता पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट असाच आहे की ईश्वरीच्या आईने म्हणजे सुप्रियाने वल्लरी मामींचं स्केच काढलेलं आहे आणि ते स्केच घेऊन ईश्वरीची आई आता अर्णवकडे पोहोचणार आहे. आता मात्र ईश्वरीची आई ईश्वरीला फोन करून सांगत असते की अगं ईशू तू सांगितल्याप्रमाणे त्या पत्रकारांच्या मित्रांकडून मी स्केच काढून घेतला आहे त्या बाईचं. आता त्या बाईचं स्केच जर पोलिसांना दिलं तर ते पोलीस बरोबर त्या बाईला शोधून काढतील. आता मात्र ईश्वरी किचन मध्ये असते म्हणून तिचा फोन स्पीकरवरच असतो आणि सुप्रिया जे काही सांगत असते ते सगळं वल्लरी मामी ऐकतात. आता वल्लरी मामींना परफेक्ट कळालेलं असतं की या सुप्रियाने माझं स्केच काढून घेतलेलं असणार आहे, आता माझी बरोबर वाट लागणार आहे. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये असंच आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीची आई आता या सुप्रिया मामींचं सगळं पितळ उघडं करणार आहे आणि इकडे आता रिया बरोबर हा राकेश काय मजा मारत आहे हे सुद्धा अंजलीला एक ना एक दिवस नक्की करणार आहे. तर आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा पुढील भाग पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. तर असेच रोज रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.